साहेबांना विनंती करतो की सचिन पाटीलांना विनंती करतो की आपले शुभ असते त्याने ओमकार याला या सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करावा। वेल डन। टेनिस विश्वामधला एक वेगवान अर्धशतक 18 चेंडू मध्ये तब्बल 68 धावा 7 गगनभेदी षटकार। वेल डन बाय, कीप इट अप, गो अहेड। यानंतर अक्षय पांडव यांनी समालोचन करायचं आहे। झालेला आहे ना, अनगाव संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले अनगाव विन द टॉस दिलेले नाही राईट पॅकिंग हॅलो धन्यवाद अडकमोल सर। नेहमीच हा आवाज ऐकण्याकरता प्रेक्षक आतुर असतात। प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन सरांच्या माध्यमातून होतं। सरांचा कडक शब्दातला मार सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू बॉलिंग मार्क कडनं गोलंदाज सज्ज होते अक्षय आणि त्याच्या समोर स्ट्रायकर एन कडनं जॉन्टी सज्ज होते। सागर भोईर उर्फ जॉन्टी, अक्षय कासार आणि त्याच्या विरोधातला जॉन्टीचा खेळ। एक चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी अक्षय कासार या संघाचा एक प्रमुख अक्षय आपल्या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू। आपण आमच्या समालोचक अक्षय किंवा युट्यूबचे जे अक्षय सज्ज होईल आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता। या षटकातील चेंडू क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होते। यावेळेस चेंडूकडनं फक्त दिशा घेतली, एक धाव त्या चेंडूवर मिळाली। एकेरी धावेने धावफलक पुढे सरकते, 1 न वाढून धावफलक जाऊन पोहोचते ते 2 या धावसंख्येवर। षटकातील या धावसंख्येवर षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय। या 2 चेंडूनंतर एक ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते। खूप सुंदर पद्धतीची गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून, तेच तर्रार मारा त्याच्याकडनं आपण पाहतो। वेगवान गोलंदाजी सातत्यानं हा खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळतोय। या संघातील एक प्रमुख खेळाडू आहे। गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात तो चांगली कामगिरी करतोय। आपटून टाकलेला चेंडू यावेळेस पंच वर्ल्ड इशारा केला, हा वाईड आहे कारण अतिरिक्त हाईट या चेंडूने प्राप्त केली, त्यामुळे वाईडचा इशारा आला। अतिरिक्त धावसंख्येनं भर पडली, धावसंख्या वाढली, 1 न वाढून ती धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचली ती 2 वर। षटकातील 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 2 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय। अक्षय आणि त्याच्या विरोधात जॉन्टी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। बघूया जॉन्टी ज्याने या आधीच्या सामन्यात बहरदार इनिंग साकारली, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली। यावेळेस चांगला चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय। निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघतोय, खांद्याच्या वरनं चेंडू गेलाय, त्यामुळे एक निर्धाव चेंडू। यानंतर एनबी साखरोली आणि त्यांच्या विरोधात नित्यसाई गणेशपुरी, दोन्ही संघाचे कर्णधार आपण पहिल्या 3 षटकांनंतर नाणेफेकी करता यायचे। नित्यसाई गणेशपुरी आणि एनबी साखरोली। यावेळेस चेंडूला पंचांनी नोचा इशारा केलाय। हा भीमर चेंडू आहे आणि या भीमर बरोबर धावसंख्येत भीमरचा नाही आहे, मला वाटतं स्टेप आउट। धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून जाऊन पोहोचते ती 4 वर। या षटकातील आतापर्यंत जर आपण चेंडूची संख्या जर पाहिली तर 3 चेंडूचा खेळ संपला। या 3 चेंडू नंतर 4 ही धावसंख्या धावफलकावर थोडंसं सीमित ठेवलं, थोडंसं बंदिस्त ठेवल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे। जॉन्टी नॉस्ट्राइक एन कडे येतोय, स्ट्रायकर एन कडे यावेळेस मयूर फलंदाजी करण्याकरता सज्ज असेल। सज्ज होतोय गोलंदाज अक्षय। बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी येणाऱ्या पुढच्या चेंडूवर त्याच्या वतीने केली जाईल। आपटून टाकलेला थोडासा स्लोवर वन चेंडू, दिशा दिली चेंडूला, क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं, चेंडूला जोपर्यंत थांबवलं जातं दुसऱ्या धावेकरता माघारी परतलाय। 2 धावा इथे मात्र सुरक्षित घेतल्या गेल्या। तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र तोपर्यंत एक अचूक फेकी, या अचूक फेकीने 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या। 2 धावांनी धावसंख्या 2 न वाढली, जाऊन पोहोचली 6 वर।
सुरुवात थोडीशी शांत आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना आहे, ज्यामधनं पहिल्या षटकातनं किमान 15 धावांपर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्ले मधनं धावा येणं गरजेच्या. त्या अनुषंगाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. 4 चेंडूत फक्त 6 धावा गोलंदाज अक्षयनं अतिरिक्त धावा पकडून खर्च केल्या. तोच अक्षय षटकातील पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा फुलर लेंथवर चेंडूला हाताळलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. ज्या एकेरी धावेनं संख्या 1 वाढेल आणि जाऊन पोहोचेल ती 7 वर. यानंतर आपण नित्य साई गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधात NB साखरोली असा सामना पाहणार आहोत. दोन्ही टीम आपण सज्ज राहायचे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण पहिल्या 3 षटकानंतर नाणेफेक करण्याकरता पुढे यायचं. अक्षय चा नियंत्रित आणि सुरेख मारा आपण या षटकाच्या माध्यमातून पाहतोय. खूप सुंदर गोलंदाजी त्याच्या वतीनं या षटकाच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पंचाचा एक हात बाहेर निघालाय, म्हणजे नोचा इशारा असेल. थोडस रनअप मधनं चुका होत आहेत. चेंडू थोडासा ओव्हर स्टेप करून गोलंदाजी करतोय अक्षय. अतिरिक्त 2 धावा यावेळेस पुन्हा एकदा मिळतील. ज्या 2 धावांनी धावसंख्या वाढली, पुढे सरकली आणि जाऊन पोचली ती 9 या धावसंख्येपर्यंत. धावसंख्या आता मात्र चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवली आहे. शेवटचा चेंडू अजून ज्यामध्ये फ्री हिट असेल, शेवटच्या चेंडूवर ही फ्री हिटची संधी मिळेल फलंदाज मयूरला. बघूया मयूर स्ट्रायकर एंड कडनं खेळताना शेवटच्या फ्री हिटचा चेंडूचा किती चांगल्या पद्धतीने फायदा घेतो, कशा पद्धतीने तो फटकेबाजी करतोय आणि धावा कशा पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा फ्लर लेंथवर हाताळलेला चेंडू. इथं मात्र स्टंप आधीच उडवला फलंदाज पोहोचण्याआधी आणि विकेट मिळते खेळाडू. DJ Bhushan त्याला घाई करा, वेळ ठेवू नका. DJ Bhushan DJ Bhushan मैदान को भिजवा, मैदान को. विकेट है, विकेट. विकेट है, विकेट. फलंदाज बाद. पंचांनी योग्य आपल्याला बाद घोषित केलेलं, कारण नियम असा आहे की आपल्या जागेपासून स्टंप डिस्चार्ज झाला पाहिजे. तिकडनं स्टंप बाजूला गेला पाहिजे. तो कशा स्वरूपात गेलाय, चेंडू डायरेक्ट हिट करून गेलाय की उचलून बाहेर बाजूला काढलाय, याने फरक पडत नाही. फक्त त्या जागेपासून स्टंप हा बाजूला गेला पाहिजे. आणि जेव्हा स्टंपवर बेल्ट्स ठेवल्या जातात सर, जेव्हा बेल्ट्स असतील तेव्हा मग स्टंप काढून घ्यावे लागतात. हा नियम आहे. बेल्ट्स नसला तर मग तो स्टंप त्या जागेपासून बाजूला जाणं गरजेचं आहे आणि तो स्टंप यावेळेस त्या जागेच्या पासून दूर गेला, त्यामुळे ही विकेट असेल फलंदाज बाद.
धावसंख्या जर आपण पाहिली धावसंख्या जाऊन पोहोचली इतकी 9 वर पहिल्या षटकाचा खेळ इथे आपण कंप्लीट झालेला पाहिलाय थोडीशी घाई करा वेळ घालवू नका पहिल्या विकेटचं बदल झालं मयूर हा फलंदाज धावचेच्या स्वरूपाने इथे मात्र बाद होऊन तंबूत परतलाय 9 ही धावसंख्या राफलकावर असताना अक्षयचा एक रंगतदार आणि अप्रतिम षटक आपण पाहिलंय सजग होते बॉलिंग मार्क करणं जितेंद्र आपलं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर त्याच्या संघ सहकाऱ्यांनी जी सुपूर्द केली आहे ती किती योग्य त्यानं तो निभवतोय कशा पद्धतीची गोलंदाजी जितेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते जितेंद्र सज्ज होईल आपलं बॉलिंग मार्क करणं एक नवीन फलंदाज यावेळेस स्ट्रायकर एंडकडे सागर यावेळेस चेंडूला बॅटचं एज घेतलं स्ट्राईक इच्छेनुसार कुठलाही फलंदाज स्ट्रायकर एंडकडे राहू शकतो एक डिक्लेअर या क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एकेरी धावेनं धावसंख्या वाढेल एक न वाढून ही धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत जाऊन पोहोचते एकेरीकडनं दुहेरीकडे डबल फिगर मध्ये 10 या धावसंख्येवर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे जर विजय उद्दिष्ट साजरं करायचं आहे तर टीम दलोंडेला एक मोठी चांगली टोटल धावफलकावर उभी करणं गरजेचं आहे एक चांगली टोटल धावफलकावर उभी करून या सामन्यावर कुरघोडी करणं गरजेचं आहे मात्र अनगाव संघ गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी आपलं पारडं जड केलंय खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकात संघाचा प्रमुख खेळाडू अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिली गोलंदाज जितेंद्र ज्यानं दुसरं षटक प्रगतीपथावर आणलंय आणि खूप चांगला मारा त्याच्याकडनं पहिल्या चेंडूवर तरी निश्चित आपल्याला पाहायला मिळालाय पुढचा चेंडू यावेळेस जॉन्टीच्या बॅटच्या रडार मध्ये आला चेंडू मग तो जाईल एक उत्तुंग भरारीवर चेंडू निघून गेला सीमा रेखा पार मॅसिव्ह हिट षटकार 6 धावा षटकाराला एक चांगला स्ट्रोक आपण पाहायला मिळालाय सज्ज होईल गोलंदाज बॉलिंग मार्क वरनं षटकातील पुढचा षटक घेऊन जाण्याकरता यावेळेस समोर जॉन्टी पुन्हा एकदा सज्ज आहे फुलटॉस चेंडू सीमा रेखा पार षटकार मला वाटतं 9 चा इशारा आला भीमर 9+6 59 हॅलो 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 स्पर्धा वाडा तालुक्यात सर थोड्याशा उशिराने सुरू झाल्या आधीच स्पर्धा आपण पाहिल्या खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा व्हाईटचा इशारा आलाय धावसंख्येत भर होती धावसंख्या वाढते 1 न वाढून पुढे सरकत जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला एक गोलंदाजावर आता मात्र थोडंसं दडपण क्रिएट झालंय गोलंदाज आता मात्र थोडासा दडपणाखाली गोलंदाजी करतोय कारण 2 एवढे उत्तुंग षटकार जॉन्टीने त्याच्या बॅटमधनं मारलेत की विपक्षी संघाच्या गोलंदाजाला त्यानं पूर्णपणे दडपणाखाली आणून सोडलंय यावेळेस उजव्या एष्टीवर हाताळला 1+1 2 धावा पुन्हा एकदा मिळतील या 2 धावांनी धावसंख्या 2 न वाढेल दुहेरीने वाढून ही धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती 26-26 वर चेंडूच्या बॅट मधनं आपण मोठे फटके पाहतोय खूप सुंदर फटकेबाजी तो करतोय चुक स्ट्रोक्स त्याच्या बॅट मधनं आपल्याला अनुभवायला मिळत आहेत पुढचा चेंडू सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू घेऊन जाण्याकरता स्ट्रायकर एन कडनं फलंदाज त्याला दोहात करण्याकरता जॉन्टी यावेळेस जॉन्टीनं पुन्हा एकदा चेंडूला उडवलं हा झेल महत्वाचा आहे अक्षय येतोय चेंडू खाली इथं मात्र फ्री हिटचा चेंडू आहे त्यामुळे एक धाव मिळेल एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढेल एकेरीनं वाढून धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 27 वर 3 चेंडूचा खेळ संपलाय खूप महागडे षटक खूप जबरदस्त फटकेबाजी खूप अप्रतिम स्ट्रोक्स या सामन्यात आतापर्यंत जॉन्टीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले जबरदस्त फलंदाजी त्यानं दाखवली अप्रतिम स्ट्रोक्स त्यानं अर्जित केले
सज्ज होतोय गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता स्ट्रायकर एन कडनं फलंदाज हवेस मयूरनं चेंडूला आडव्या पट्ट्याने खेळून काढणे क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकापेक्षा जास्तीची तिथे शक्यता खूप धुसर आहे. एक धाव मिळेल एकेरी धावेनं धावसंख्या 1 रन वाढेल आणि 1 रन वाढून ती धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचेल 28-28 या धावसंख्येवर. प्रत्येक चेंडू गणित धावफलकाला वाढवणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने खूप चांगला निर्णय खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात कमी धावा जरी आल्या असल्या तरी त्याच्या विरोधात दुसऱ्या षटकात खूप चांगल्या पद्धतीने धावा धावफलकावर अर्जित केल्या गेल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज घेऊन येतोय जॉन्टी करता. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न समिरी लगत खेळलेला फटका त्यावर एक धाव त्या एकेरी धाव्यानं धावसंख्या 1 न वाढते आणि पुढे सरकून जाऊन पोहोचते 29 वर. 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 29 ही धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. या षटकातील जर विचार केला तर या षटकातील अजूनही शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. गोलंदाज जितेंद्रच्या माध्यमातून थोडस दडपण जितेंद्रवर वाढवलं. गोलंदाजीच्या परिपटलावर आल्यावर गोलंदाजी त्यांनी करताना 2 खराब चेंडू हाताळले ते षटकारामध्ये परावर्तित झाले. यावेळेस षटक समाप्त होते. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतो. 2 षटकांचा खेळ ते कंप्लीट झाला. 20 धावांचं महागडं षटक इथे मात्र समाप्त होतंय. या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या लागली गेली 29-29. अजूनही शेवटचं अंतिम षटक जे प्रगतीपथावर आणायचं आहे. बघूया कुठला गोलंदाज यावेळेस बॉलिंग मार्कवर आणला जाईल, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण पुढे या. NB साखरोली आणि नित्य साई गणेशपुरी दोन्ही संघाचे कर्णधार आपण पुढे यावं. आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. नित्य साई गणेशपुरी आणि NB साखरोली. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाकरता बॉलिंग मार्क वर टीम मानगाव कडनं गोलंदाजी करण्याकरता येतोय गोलंदाज करण. बघूया करण कशा पद्धतीचा मारा त्याच्या वतीने केला जाईल, कशा पद्धतीची गोलंदाजी त्याच्या वतीने केली जाईल. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अचूक मारा करणं गरजेचं आहे. विपक्षी संघानं विशेषतः फलंदाज सागर भोईर जॉन्टीनं खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे. खूप चांगले स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधनं आपण आतापर्यंत पाहिलेत. खूप अप्रतिम नेत्रदीपक आणि उत्तुंग षटकार त्यानं कन्वर्ट केलेत. गोलंदाज यावेळेस चेंडू वळलाय. मला वाटतं डिक्लेरेशन झोनच्या आधी चेंडूला थांबवलं गेलं. एक धाव त्या चेंडूवर घेतली जाते बाईकच्या स्वरूपानं एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते 30 वर. षटकातील पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर एक सिंगल आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळाली. या पहिल्या चेंडूवर जॉन्टीला नॉन स्ट्राईक एन कडे आणलं गेलं. एक सिंगल या चेंडूवर खर्च केली गेली. NB साखरोली संघाचा संघनायक आणि नित्य साई गणेशपुरी कर्णधार विनाविलंब नाणेफेकी करण्याकरता यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला ऑन साईडच्या दिशेने खेळलं गेलं. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेकरता पुढे येतात का बघायचं. प्रेक्षकाने उठायचं तिकडनं. ते प्रेक्षक मैदानाच्या आत बसलेत त्यांना उठवायचं तिथून. खेळाडू जे मैदानाच्या आत बसलेत ते खेळाडू सर्वांनी उठायचं तिकडनं. दोन धावाला या 2 धावांनी धावसंख्या 2 न वाढली. दुहेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचली 32-32 या धावसंख्येवर. 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 32 धावा धावफलकावर. सज्ज होते गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वर. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला एक सुंदर स्ट्रोक चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका. षटकार 6 धावा.
सज्ज होईल गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूला एक जोरकस आणि अप्रतिम स्ट्रोक चेंडू सीमा रेखा पार मॅसिव्ह हिट षटकार 6 धावा हर कोई चाहे मुझसे मिलना खेलना मी कल्पेश गावळे यांना विनंती करतो या सामन्याची नाणेफेक आपण आपल्या शुभ हस्ते करायची आहे गणेशपुरी आणि साखरोली पुढे यायचंय सज्ज होईल गोलंदाज पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरता खेळायचं होतं एक धाव इथे मिळेल एक सिंगल इथे फक्त मिळेल डिक्लेरेशन झोनची एकेरी धावाने धावसंख्या 1 ने वाढेल एकेरीने वाढून ही धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते बरोबर 45 पहिल्या षटकात 9 धावा आल्यानंतर त्यानंतरच्या 2 षटकात खूप धावा आपल्याला पाहायला मिळतात या षटकात आतापर्यंत 16 धावा या बॅटनं वसूल केल्यात अजून शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ शेष स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज सागर भोईर जॉन्टी जो सज्ज होतो या शेवटच्या आणि अंतिम चेंडूला फेस करण्याकरता उडवलाय चेंडूला पाठवलंय सरळ सीमा रेषा पार मॅसिव्ह हिट षटकार 6 धावा या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचले तर बरोबर 51 विजयाकरता आव्हान असेल 3 षटक 18 चेंडू आणि 52 धावा कशा पूर्ण पद्धतीने पूर्ण होतील येणाऱ्या 3 षटकात ते आपण पाहू मात्र तत्पूर्वी ऐकू जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजतंय तोपर्यंत डीजे ला विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा मुंबई तंडी घोडे गावाचा विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा मुंबई तंडी घोडे गावाचा खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर अष्टपैलू क्रिकेटर हा परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय 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 बॅटिंगचा त्याच्या लव बोलबाला प्रवीण घरात काढून देवाला दुर्गाचा बॅटमन भूषण पाटील ऋषी नाही बॅटमन वाळवाला उस्मान पटेल तलोजाचा रायगडचा टायगर हा विश्वजित ठाकूर मोठ्या चटका लांब लांब मारतोय बाय 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 नवऱ्याचा प्रशंसा नवकर बॅटमन भारी ऑलराऊंडर चला लगेच सामन्याला सुरुवात करा कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता लगेचच आपण या सामन्याकडे जाऊया सलामीची जोडी मैदानामध्ये जाते महत्वाची जोडी ही मैदानामध्ये आपण जाताना पाहतोय या टीमची दोन्ही महत्वाचे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात अक्षय जो सलामी करण्याकरता मैदानामध्ये जातोय या फलंदाजीच्या फलंदाजीवर या सामन्याचं पूर्णपणे भवितव्य असेल जर अक्षयची बहरदार फलंदाजी मैदानातनं बहरली तर मग या धावाई शक्य आहेत या धावाई 2 खेळाडू अक्षय राऊत आणि अक्षय कासार जे मैदानामध्ये येत आहेत अक्षय राऊत ज्याला आपण डावकुऱ्या हाताने फलंदाजी करताना पाहू शकतो आणि अक्षय कासार एक उजव्या हाताचा खेळाडू या 2 खेळाडू ओपन करण्याकरता मैदानात येत आहेत खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये आपण जॉन्टी आणि मयूरच्या माध्यमातून पाहिला
सागर हा फलंदाज ज्याने खूप सुंदर फटकेबाजी केली, त्यामुळे त्या सामन्यात या सामन्यात पहिल्या इनिंग मधनं एक चांगली टोटल धावफलकावर उभी राहिली आहे. विजयाकरता एक बलाढ्य टोटलचा पाठलाग करायचा आहे. प्रतिषटक 16 ते 17 धावा प्रत्येक षटकाकडे घ्यायच्या आहेत. 17 जवळपास प्रत्येक षटकाकडे धावा जोडणं सोपं नाहीये, त्याकरता चांगली बहरदार फलंदाजी करणं गरजेचं आहे. अजय पटियाल आम्हाला इशारा करतायत सामन्याला सुरुवात होतीये, या सेकंड इनिंगला सुरुवात होती. पूर्वार्धातलीच बहरदार फलंदाजी उत्तरार्धात घडेल का ते पाहायचंय. पहिला चेंडू टप्पा खाल्यानंतर दिशा बदलली, डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर निघाला. पंचाने त्याला वाईट म्हणून करार केलं. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या 1 न वाढली आणि जाऊन पोहोचली ती 0 वरनं 1 वर. सिकंदर पटेल स्टेडियम कुडूस एक ऐतिहासिक मैदान. खूप वर्ष या मैदानावर आपण क्रिकेटचे सामने पाहिलेत. क्रिकेट मधले कित्येक सुपरस्टार या मैदानावर येऊन आपला खेळ दाखवून गेलेत. यावेळेस टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा जॉन्टीनं आपली लाईन परकटली. चेंडू डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला, ज्या वाईटनं धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती 2 या धावसंख्येवर. षटकातील एकही चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेला नाहीये. यावेळेस चांगला चेंडू होता, थोडासा पुढे टाकला आणि यष्टीरक्षकापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघून जातोय. 52 धावा धावफलकावर लावायच्या आहेत. एक मोठं टार्गेट सेट केलंय. अप्रतिम लाईन, सुपर गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघतोय. पण जर पाहिलं थोडासा हवेचा वेग आता कमी झालाय, त्यामुळे षटकारांचा वर्षावही मैदानात वाढलाय. सकाळच्या सत्रात खूप प्रचंड हवा मैदानात आपल्याला पाहायला मिळत होती, त्यामुळे षटकारही थोडेसे कमी पाहायला मिळाले. स्लोवर 1 ओळखला, पाठवलं चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेखा पार, षटकार 6 धावा. पाहूया त्याचे ठोके वाढवणारा रंगतच सामना. शेवटचा चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस फलंदाजाने मारलेले चेंडू आकाश सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. षटकार 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वन्स अगेन मोठ्या फटका करता चेंडूला उडवलंय आणि चेंडू जाईल सीमा रेखा पार. महाराष्ट्राची शान जबरदस्त फलंदाजी, चोख प्रतिउत्तर आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू यावेळेस अष्टभूत वाजता राईट ऑन द टार्गेट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं. क्लीन बोल्ड फलंदाज. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महादेला तुमची कीर्ती पंढरी. रायगड जिल्हा महादेला तुमची कीर्ती पंढरी. विकेट मिळाली. एक महत्वाची विकेट क्लीन बोल्डच्या स्वरूपाने फलंदाजाला बाद करून तंबूत धाडलंय. नवीन फलंदाज किशोर जो मैदानामध्ये आलाय. यावेळेस मात्र किशोरनं आल्या पावली प्रहार केलाय. चेंडूला पाठवलंय सीमा रेखा पार. षटकार. सरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर जैसे को तैसा मिला तो बडा मजा आहे. क्रिकेट पट्टू झाले महान.
जिगरबाज युवा वीस ही धावसंख्या दाफलकावर पाहायला मिळते. पहिल्या षटकात जबरदस्त फलंदाजी, अप्रतिम फटकेबाजी, खूप चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक्स आपण पाहिले. फलंदाज अक्षय राऊतनं जबरदस्त 2 षटकार मारले. किशोरनं आल्या पाहिली एक जबरदस्त षटकार अर्जित केला. बॉलिंग मार्क वर येतोय गोलंदाज सागर पाटील. सागर भोईर जॉन्टीनं पहिलं षटक हाताळलं. विजयाकरता जर आपण अजूनही पाहिलं तर येणारे 12 चेंडू शेष आहेत. 12 चेंडूत अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. प्रतिषटक 16 या सरासरीने अजूनही 32 धावा दाफलकावर लावायच्या आहेत. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न मात्र उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 21 धावांवर. प्रत्युत्तर ज्या पद्धतीने द्यायला हवं ते दिलं जात आहे. अशाच पद्धतीचे प्रत्युत्तर मिळाले पाहिजे तर जाऊन प्रेक्षकांना सामन्याची मजा घेता येते. सामन्यामधली चुरस वाढते आणि सामन्यामधला जो मनमुराद आनंद लुटायचा आहे तो लुटता येतो. सज्ज होतो गोलंदाज. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. चेंडू धावून देह एष्टीवर आदळलाय. निर्धाव चेंडू डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. 21 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली असताना अजूनही 31 धावसंख्येची गरज आहे. येणारे 11 चेंडू इथनं शेष आहेत. प्रत्येक चेंडूवर प्रयत्न करावा लागेल धावसंख्या जोडण्याचा. धावसंख्या जर वाढवत राहिले तर या सामन्यावर कुरघोडी करण्याची शक्यता. पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू उडवला उंच हवेतनं समोरच्या बाजूला. झेल की सीमा पार. झेल होईल. महत्वाची विकेट मिळेल. अक्षयला माघारी परतावं लागेल. अक्षयच्या विकेटचं बदल. अक्षय त्याला वेळ घालवू नका कृपया. लगेच फलंदाजाकडे मैदानात जायचं. षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. दाफलकावर कुठली धाव या षटकात आतापर्यंत अतिरिक्त सोडून आलेली नाहीये. यावेळेस चेंडू खूप वाईटचा इशारा पंचांनी दिलाय. हाईट अतिरिक्त बाउन्स यावेळेस पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून 22 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 चेंडू नंतर धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक 22 या धावसंख्येपर्यंत आपण पाहतोय. सज्ज होईल गोलंदाज आपला बॉलिंग मार्क पूर्ण या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सागर आपल्या षटकातील चेंडू क्रमांक 3 घेऊन जाईल. किशोर स्ट्रायकर इनकडनं फलंदाजी करतोय. यावेळेस चेंडूनं एज घेतला. एक सिंगल तिकडे मिळेल. एकीने सिंगल न धावसंख्या 1 न वाढेल. एकीनं वाढून ती धावसंख्या पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 23 वर. षटकाचा जर विचार केला तर या षटकातनं धावा येणं खूप गरजेचं आहे. या षटकातनं उर्वरित 3 चेंडूत आणखी 2 षटकार तरी येणं गरजेचं आहे. मग आपण शेवटच्या षटकात विजयाकरता एक आशा आपल्या संघाकरता ठेवू शकतो. मात्र त्याकरता येणाऱ्या 3 चेंडूपैकी 2 चेंडूंवर 2 षटकार जर मारले गेले तर मग विजयाची आशा निर्माण होईल. बघूया येणाऱ्या या 3 चेंडूत कशा पद्धतीची कामगिरी होईल. कशा पद्धतीची गोलंदाजी आणि फलंदाजी होईल. यावेळेस मोठ्या फटक्याकरता चेंडूला उडवलं. जास्त उंची लांबी नाहीये. एक धाव निश्चित रूपाने मिळेल. दोघांच्या मध्ये चेंडू पडतोय. त्यामुळे 2 धावा घेण्याची संधी होती ती इथे पूर्ण केली. 2 धावा सुखरूप घेतल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्या 2 न वाढली. दुहेरीने वाढून धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचली ती 25 वर. या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 25 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. चांगली गोलंदाजी या षटकात आपण अनुभवतोय. खूप चांगली गोलंदाजी या षटकात होतीये. विपक्ष संघाला थोडस अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र उडवलंय चेंडूला. मोठ्या फटक्याकरता उंच हवेत पाठवलंय. मात्र झेल होईल. विकेट मिळेल. खेळाडू बाद.
DJ Sajin, DJ Sajin. भारत आणि ऑस्ट्रेलिया असा सामना आपण आज पाहतोय, ज्यामध्ये भारताच्या 190 धावा झाल्या, 4 विकेट्स गेल्यात. हार्दिक पांड्या 58 धावांवर खेळतोय आणि शिखर धवन हा सुद्धा 58 धावांवर खेळतोय. यावेळेस मात्र उडवलंय चेंडूला जास्त उंची, लांबी किती तर लांबी मैदानाच्या आतलीच असेल, विकेट मिळेल. खेळाडू बाद. मोठेवाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. नितीन कोहलीची बॉलिंग भारी, या हातामध्ये हाय किमया न्यारी. त्यांच्या नावाचा यानंतरचे दोन्ही संघ आपण सज्ज राहायचे. टीम गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधात साखरोली. गणेशपुरी आणि साखरोली दोन्ही संघ आपण सज्ज राहायचे. लगेचच आपल्यामध्ये सामना सुरू होणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा धाफलकावर. विजयाकरता जर आपण पाहिलं अजूनही 27 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 27 धावा, विकेट्स गेल्या. सहा चेंडू आणि 27 धावा, एक मोठं टार्गेट. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका समोरच्या बाजूने खेळला गेला. आणखी एक सफलता, आणखी एक विकेट. खेळाडू बाद. सागरी फिरतीची दौलत न्यारी, बाळू फसवली हाय तू सोन्यावानी. भान फिरमाच्या लागवरी, संगे येशील का तू मंगलेदारी. काची नौका दर्यावरी, मुंबईच्या किनारी. काची नौका दर्यावरी. अनगाव संघाने पहिल्या षटकात खूप चांगला प्रतिकार, खूप चांगली फलंदाजी केली. मात्र दुसऱ्या षटकापासून ते थोडेसे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू यावेळेस आपण पाहतोय या षटकाचा. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू. एक धाव मिळते. एकीने धावेने धावसंख्या 1 न वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 26-26 ही धावसंख्या आपल्याला धाफलकावर पाहायला मिळते. या षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजून 3 चेंडूचा खेळ शेष आहे. उर्वरित 3 चेंडू बघूया कशा पद्धतीने खेळ करतायत. पुढचा चेंडू यावेळेस फुलर लेनचा चेंडू, समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा गडबडलाय. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. फक्त औपचारिकता आहे ती इथे मात्र पूर्ण केली जाईल. ती औपचारिकता इथे पूर्ण करण्यानंतर आपण गणेशपुरी टीम मैदानामध्ये पाहू. त्यांच्या विरोधात साखरोली हा संघ आपण पाहणार आहोत. त्या आमच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचल्या टीम गणेशपुरी करता. गणेशपुरीचे एक जुने खेळाडू प्रदीप जाधव पिंटू यांच्याकडनं गणेशपुरी टीम करता शुभेच्छा आल्या. 5 चेंडूचा खेळ संपला. अजून या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. पुढचा चेंडू ची औपचारिकता आहे इथे मात्र कंप्लीट झाली. इथे मात्र विजयी झाला तो टीम दलोंडे संघाला त्यांच्या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. टीम मानगाव, आपण या स्पर्धेत आलात, आपण या स्पर्धेत खेळलात, आपण या स्पर्धेची जी शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.